जय शिवराय मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। मित्रांनो, रविराज साबळे पाटलांवरती जो खोटा गुन्हा दाखल झाला होता त्या संबंधित रविराज साबळे पाटील इंदापूर पोलीस ठाण्यात हजर राहिले होते। पण मित्रांनो, आता म्हणायला लागेल की खऱ्या अर्थाने शेतकरी बांधव जागे झाले आहेत आणि ते रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करत आहेत। मित्रांनो, रविराज साबळे पाटलांचं एक अनोखं आंदोलन समोर आलेलं आहे। मित्रांनो, हजारो कष्टकरी जे शेतकरी आहेत त्यांनी उघडं होऊन अक्षरशः उघडं होऊन आंदोलन केलेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। शेतकरी एकजुटीचा दहशत माजवणाऱ्या आणि शेतकऱ्यांचं पैसे थकवणाऱ्या या बाबू बोत्रेला आज इंदापूर तालुक्यातला शेतकरी आव्हान देतोय की आमच्या कष्टाचं दाम आमच्या खात्यावर जमा झालं पाहिजे आणि तुझी असणारी मुजोंडी मोडण्यासाठी हा शेतकरी सामूहिकरित्या दंड ठोकून तुला आव्हान देतोय। जय जवान जय जवान जय किसान बाबू बोत्रेच्या नावानं बाबू बोत्रेच्या नावानं इथल्या व्यवस्थेच्या नावानं अरे या बाब्याचं करायचं काय? या बाब्याचं करायचं काय? अरे या सरकारच्या बुजगावण्याचं करायचं काय? अरे इथल्या प्रशासनाचं करायचं काय? बाब्या या. जय जवान जय किसान जय जवान अरे बाब्याचं करायचं काय? अरे बाब्याचं करायचं काय? शेतकरी तुझ्याचा कोणत्या मजूर देत नाही। इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब धन्यवाद। सगळ्यांनी आपापल्या जागेवरती बसायचं। एवढं सोपं आहे का? भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही डोक्यावर घेऊन नसतो, हृदयामध्ये साठून रोज हिंडतो। कायदा आहे, सुव्यवस्था मान्य आहे, पोलीस प्रशासन त्यांचंच आहे सगळं, पण आमच्याकडे कायदा आहे, आमचे वकील बांधव आहेत, न्यायालय आहे, सगळं काय आहे। फक्त करायचं काय तर लढा थांबवायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं? खोटे गुन्हे दाखल करायचे, खोटे गुन्हे दाखल करून। आता मला सांगा, अजित पवारांचा अपघात झाला, अजून तरी गुन्हा दाखल झाला का? झाला? त्याच्यात निदान मनुष्यवधाचा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर होऊ शकत होता कंपनीवरती, अजूनपर्यंत झाला? 1000 व्हिडिओ बघितले, आमचे दादाचे 100% मतभेद होते, ते हयात असताना, उत्तर द्यायला असताना। त्याच्यानंतर ते सगळं सोडून न्याय मागण्यासाठी 1000 व्हिडिओ बनवले, पण अजूनपर्यंत भेटला नाही। आणि आम्ही काय केलं? बाबूरावला बाबूरावच म्हणत होतो मी। तुम्ही व्हिडिओ नीट बघितला तर बाबूराव बोत्रे पाटील म्हणलंय, त्याचं नाव आहे बाबू बोत्रे, बाबूराव बी नाही येतो, तो राव बी झाला आणि आता साहेब पण झालाय। पण त्याला खाली आणायचं काम हे सगळे शेतकरी मिळून केल्याशिवाय राहणार नाही। त्याला वटणीवर आणण्यासाठी तुमची एकजूट, तुमची वज्रमुख कायम ठेवा। तुमच्या पाठीशी आम्ही कायम स्वरूपी उभे आहे। तिथं अन्याय, तिथं आम्ही, तिथं कोणीही येऊन काहीही करत असेल तिथं आम्ही, आणि यावंच लागेल। इथल्या प्रशासनाने कितीही गळचेपीट करायचा प्रयत्न केला तरी गळचेपी होणारच नाही, कारण की आता शेतकरी जागा होतोय। आणि कधीपर्यंत सहन करायचं? कधीपर्यंत सहन? ऊस घातला, मुळातच त्या ऊसाला सांभाळायचं 12 महिन्याच्या पुढे 18 महिन्यापर्यंत, 18 महिन्यापर्यंत
आणि त्याच्यानंतर बिल मिळण्यासाठी 6 कुठले वर्षभर आज बी शेतकरी लढतायत. माझी त्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती, आता तरी पुढे या. या सरकारने उभं केलेल्या बाबू नावाच्या बुजगावण्याला आग लावण्यासाठी पुढे या. ज्याचं बिल थकलंय त्याचा तक्रारी अर्ज पोलीस स्टेशन मध्ये गेलाच पाहिजे. आणि पोलीस स्टेशन जर तक्रार घेत नसेल तर सरळ माझ्याकडे या, मी बघतो कशी तक्रार घेत नाहीत ते. पण लढा, तुम्ही एकत्रित येऊन लढा. माझी त्या महाराष्ट्रातील तमाम साखर कारखानदारांना विनंती आहे शेवटची, इथून पुढे एकही दिवस ऐकून घेतलं जाणार नाही. आणि राज्य सरकारला, विशेषतः मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि तुमच्या तालुक्याचेच कृषी मंत्री यांना विनंती आहे, 2 महिने झालं शेतकरी ओरडतायत, त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांचा त्रास समजून घ्या. त्यांच्या कष्टाचा दाम या बाब्याकडे अडकलाय, तो काढून द्या. आणि बाब्यावरती कडक कारवाई करून, याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करून, याने आतापर्यंत केलेल्या त्या प्रत्येक व्यवहाराची चौकशी करून सर्वसामान्य जनतेला सत्य कळू द्या की नेमकं गौड बंगाल काय आहे. तुमच्या सर्व या सगळ्या लढ्यामध्ये तुमच्या सोबत कायमस्वरूपी उभा आहे. तुम्ही कधीही हाक द्या. रविराज तिथं 100%. प्रशासनाने कितीही अडथळे आणले तरी तुमच्यापर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करणार. मी लढणार. आपण सगळे मिळून लढू आणि बाब्याकडून त्या प्रत्येक घामाचा दाम घेईपर्यंत, शेवटचा पैसा घेईपर्यंत लढत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद. तुम्ही पैलवान असाल, मी माझ्या मातीमध्ये खेळलेला एक सामान्य शेतकरी आहे. कष्ट करून आम्ही आमच्या बॉड्या बनवल्यात. तुमच्या असल्या चाळ्यांना आम्ही घाबरत नाही. पोचलोच, जबाबही दिला आणि तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. उठायचं नाहीये. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उठायचं नाहीये. कारण की माझी इथल्या प्रशासनाला विनंती आहे, बाब्या बोत्रेच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी करा. कारण की हा 100% पळून जाऊ शकतो. मला सांगा, याच्याकडे जर पैसे असते तर एवढी इज्जत घालून घेतली असती का? पैशावाला, इज्जतीवाला माणूस इज्जत घालून घेतो का? हे लाज इकून खाल्लेला भिकारचोट बाग आहे. लाज इकून काढलेला, ह्याला बेअक्कल माणूस आहे. हे 2 महिने झाले मी बोंबलतो, अरे भिकार चोटा पैसे देऊन टाक, तुझ्या नादी लागायला आम्हाला वेळ नाहीच आहे. तू बेभोबाट कारखाने चालव, काही प्रॉब्लेम नाहीये. तू रोज कारखाने चालव, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुझ्या आमच्या शेतकऱ्यांचा ऊस तुझ्या कारखान्यावरती आणून गाळप केलाय. तो ऊस ज्यांनी आणलाय, ज्यांनी तोडलाय, त्या सर्वांच्या कष्टाचे पैसे महाराष्ट्र आणि या भारतामध्ये सहकारी कारखाना भाडे तत्वावरती चालवायला द्यायची तरतूदच नाही. म्हणजे हे सगळं बेकायदा आहे. या 17 युनिट पैकी 8 ते 9 युनिटला क्रशिंगचं लायसनच नव्हतं. या मागच्या गाळपामध्ये क्रशिंगचं लायसनच नव्हतं. जेव्हा गाळप सुरू व्हायच्या आधी महाराष्ट्र शासन एक आदेश काढतं बघा, की आम्ही कारखाने चालू करायला परवानगी दिलेली आहे. याच्याकडे ती परवानगीच नव्हती. क्षमतेपेक्षा जास्त ऊस क्रशिंग केला, सगळं काही केलं याने. पण तुझ्याकडे पैसे आले, तुझ्याकडे साखर आली, तुझ्याकडे मळी आली, तुझ्याकडे इथेनॉल आलं, सगळं आलं. पण सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे द्यायची अडचण काय? अडचण खरी सांगतो. हा जो बाब्या आहे, हा एका दुकानावरती मुनीम होता, कलर. मग तिथून याचा खेळ चालू झाला. याने कंपनी टाकली, ओंकार साखर प्रायव्हेट लिमिटेड असं काहीतरी नाव आहे. त्याच्यामध्ये त्याच्या घरचीच सगळी येतं. आणि त्याने सुरुवात केली. सगळ्यात पहिला तर एक साखर व्यापारी फसवला 12-13 कोटीला. कारखाना घेताना तिसऱ्याच नाव टाकलं. आणि याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर घालून तो इथपर्यंत आला. पण कसं असतं, एक गोष्ट आहे, पैशाचा व्यवहार करताना डोंबाळा वाढत जातो. आणि आज डोंबाळा वाढलेला आहे. एवढा मोठा झालाय की तो आवर नाही. याला 3-4 पगडीवाले बाउन्सर येतात. तू जर एवढाच लयच भारी माणूस आहे ना, तर ये आमच्या समोर. आता इथं जे प्रशासन आहे, इथं जी व्यवस्था आहे, यांना काही अधिकार नाही. हे बुजगावणे येतं, हे बुजगावणे बसवलेले येतं. यांच्या हातामध्ये ह्यांच्याच पगारी नाही येत, हेच गुन्हे दाखल करायला पुढे येतात. अरे थोडं तरी जागा मनाला लाज.
लाजा कोणीतरी लाजा. फुकट काम कर, माझ्याकडे आम्ही काम देतो तुम्हाला. पगार जर थकवली तर नाव बदलून ठेवायची. शेतकऱ्याचीच लेकरं तुम्ही. हे बाउन्सर फ्युन्सर म्हणून काम करतात. शेतकऱ्याचीच आहे का? शेतकऱ्याच्या पावला देत तुम्ही. यांना हे समजणं आहे. यांना वाटतं पैशाने सगळं काही विकत घेता येतं. अजून पण स्वाभिमानी माणसं मेलेली नाहीये. तुम्ही जे सगळे बसलेले आहेत ना, तुम्ही स्वाभिमानी आहेत. आणि तुमचं सगळ्यात जास्त अभिनंदन, सगळ्यात मोठं अभिनंदन की तुम्ही ह्या लढ्यामध्ये सगळ्यात पुढे आलात. खूप मोठी लढाई आहे ही, प्रस्थापित आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ती हिस्ट्री कारखाने घेत राहिला. ते कारखाने देणारे सगळ्यात जास्त दोषी आहेत. दिला कोणत्या बेसिसवरती? त्याच्यातल्या सभासदांचं काय? सभासदांनी स्वतःच्या घरातलं सोनं मोडून काही करून जमिनी घाण ठेवून सभासद झालेले कारखान्याला ऊस जाईल म्हणून. त्या सभासदांचं काय? त्या पैशाचं काय? जुनी बिलं थकली होती म्हणून तो बिलं देत होता म्हणून कारखाने त्याच्या घशात घातले. पण हे कारखाने नेमके लीज वरती दिलेत का विकून टाकलेत हे बी कुणाला माहित नाही. सर्वसामान्य रविराज साबळे पाटील हे रविराज साबळे पाटील हे आपल्या उपस्थित आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की व्यवस्था कशा पद्धतीनं तरुणांचा, शेतकऱ्यांच्या मुलांचा आवाज दाबत असते. त्या बोत्रे पाटलांच्या विरोधामध्ये सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पहिला व्हिडिओ मी बनवला की बोत्रे पाटील हा फ्रॉड आहे, बोत्रे पाटील हा चोर आहे, बोत्रे पाटील हा या महाराष्ट्राचा देशातला सगळ्यात मोठा स्कॅम करणार आहे आणि हा कधी नीरव मोदी होईल हे सुद्धा आपल्याला कळू देणार नाही. त्याच्यावर लक्ष ठेवावं. परंतु माझ्यावर एक बी गुन्हा दाखल झाला. पण रविराज साबळे हे ज्यावेळेस त्यांनी बोलले त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती त्यांच्या 17 युनिटवरती गुन्हे दाखल करण्याची त्यांनी प्रोसेस केली आणि आज त्यांना त्या तारखेसाठी किंवा पोलिसांनी नोटीस दिलतं. त्या नोटिसीसाठीच ते इंदापूरमध्ये उपस्थित राहिले आणि आज हे आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले. म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या प्रत्येकाने या तालुक्यातील, महाराष्ट्रातील प्रत्येकाने या ठिकाणी आलं पाहिजे. या भावनेशी जो आपली चेष्टा करतोय त्या प्रत्येकाला पायाखाली घेतला पाहिजे, त्याला पायाखाली तुडवला पाहिजे. आणि ही व्यवस्था जोपर्यंत संघटितपणे, आता शेतकरी संघटनेतले सुद्धा रविराजजी जुनी माणसं खूप आता वयस्कर झाले, त्यांना सुद्धा आता मर्यादा आल्यात. कारण जनतेमध्ये सुद्धा एक प्रकारची भूमिका असते. इथं जे काही शेतकरी ते अन्यायग्रस्त आहेत. शेतकरी संघटना असेल किंवा शेतकऱ्यांच्या वरती चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, त्यांना जनतेने कधीही मताचा पाठिंबा दिला नाही. आंदोलनाचा पाठिंबा कायम दिला, परंतु मताचा पाठिंबा चळवळीतल्या कार्यकर्त्याला कधीच जनतेने दिला नाही. जनतेने पाठिंबा कायम जागीरदारांना दिला, कायम प्रस्थापितांना दिला, कायम ज्याचं लेकरू मोठं आहे, ज्याचा बाप मोठा आहे त्या लोकांना पाठिंबा दिला. म्हणून चळवळीतली माणसं संपत चालली, म्हणून चळवळी कमी झाल्या, म्हणून चळवळी मोडीत निघाल्या. कारण चळवळीतला माणूस ज्यावेळेस सत्तेमध्ये जातो, प्रस्थापित व्यवस्थेला लढतो, त्याच वेळेस तुमच्या प्रश्नावरती तो विधान भवनामध्ये आवाज उठवू शकतो. म्हणून रविराज साबळे पाटील, तुमची आमची जबाबदारी आता ही शेतकऱ्यांची चळवळ आपल्याला हातामध्ये घ्यायची आणि या महाराष्ट्रामध्ये नव्या क्रांतीची सुरुवात करायची आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवायचा. या भूमिकेतून आम्ही हे आंदोलन चालू केलं. इथं प्रश्न गंभीर आहेत, इथं मोठे नेते आहेत, इथं व्यवस्था मोठी, परंतु मन मात्र सगळ्यांचं छोट आहे. इथं कारखाना चालवाय दिलाय का कारखाना विकलाय हाच मोठा प्रश्न आहे. कारण जर कारखाना चालवाय दिला असेल तर कैलासवासी शंकरराव पाटलांनी ज्या शून्यातून इथं रोपटं लावलं त्या रोपट्याला अनेकांनी इथं सभासद म्हणून पाणी घातलं. अनेकांनी त्या काळामध्ये
महागाईचा काळ होता, दारिद्र्याचा काळ होता, दुष्काळी काळ होता, त्यावेळेस आपल्या बायकोचं आईचं दागिनं गहाण ठेवलं, अनेकांनी सावकाराकडून पैसे घेतलं आणि या कारखान्याला सभासद बनवून कैलासवासी भाऊंवर विश्वास ठेवून पैसे दिले. त्यावेळेस हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला. परंतु हा कारखाना ज्या वेळेस सहकारी म्हणून चालवला जातो त्यावेळेस या कारखान्याचा आणि बोत्रे पाटलांचा जो करार झाला तो नेमका करार काय झाला, इथं सभासदांना काय अधिकार, इथल्या कामगारांना काय अधिकार, इथल्या ऊस वाहतूकदारांना काय अधिकार, असं कुठलंही धोरण स्पष्टपणे समोर आलं नाही. इथल्या हजारो सभासदांना एकाला सुद्धा खात्रीशीर सांगता येणार नाही की हा कारखान्याचा आणि बोत्र्यांचा कसा करार झाला. ही केवढं मात्र गोड बंगाल आहे. ही हजारो कोटीची प्रॉपर्टी, शेतकऱ्यांची प्रॉपर्टी तुम्ही कशी देता एखाद्या व्यवस्थेला चालवायला, आणि व्यवस्था कशी पाहिजे चालवणारी. इथं बोत्रे पाटील जर बाउन्सर घेऊन कारखाना चालवत असेल तर इथं ड्रग्ज लावला नाही, इथं गांजा पिकवलेला नाही, इथं शेतकरी ऊसाचं बिल घेण्यासाठी येतो, आपल्या ऊसाच्या नोंदी लावण्यासाठी येतो, आपल्या ऊसाचं जे काही प्रोडक्ट आहेत त्यावरती त्याचा प्रपंच अवलंबून आहे. म्हणून इथं कारखान्यामध्ये शेतकरी येतो. त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये इथं जर 50-50, 100-100 बाउन्सर आणून शेतकऱ्यांना दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असेल, ऊस वाहतूकदारांच्या ट्रॅक्टर वाहतूकदारांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये अशी दहशत कुणीही खपवून घेणार नाही. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा आहे, हा महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकरांचा आहे, हा महाराष्ट्र सबंध शेतकऱ्याचा आहे. म्हणून बोत्रे पाटलांचं जे चाललेलं कृत्य आहे ते थांबवलं पाहिजे, यासाठी आम्ही हा लढा चालू केलेला आहे. या शेतकऱ्यांना त्यांचं पैसे, आज नवीन कारखान्यांचे करार सुरू झाले, यांचे वाहतूकदारांचे पैसे अद्यापपर्यंत त्यांनी दिले नाहीत. अनेक ट्रॅक्टर मालकांचे ट्रॅक्टर हे फायनान्सवर आहेत, बँकेवर आधारित आहेत, परंतु आज त्यांना कोणताही हप्ता भरायला पैसे नाहीत. नवीन ऊस तोडणी कामगार त्यांना ऍडव्हान्स द्यायला पैसे नाहीत. आणि बोत्रे पाटलांनी काल आमच्या बरोबर पोलिसांच्या मार्फत चर्चा केली. इथल्या व्यवस्थेला कोणताही अधिकार नाही साबळे पाटील, मग तो एमडी असू द्या, मॅनेजर असू द्या, कोणताही त्यांना अधिकार नाही. ते फोनवर देखील बोलू शकत नाहीत. ज्या वेळेस त्याची इच्छा होईल त्यावेळेस त्यांनी टाकलेल्या मेसेजला रिप्लाय येतो. असा कारखाना चालणार आहे, अशी व्यवस्था इथं चालणार आहे. आणि म्हणून त्यांनी आमच्या बरोबर चर्चा करताना 15 तारखेला या शेतकऱ्यांना पैसे मी देणार असं तोंडी आश्वासन दिलं. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तोंडी देण्यापेक्षा आम्हाला 15 तारखेचे चेक द्या, चेक दिला तर आम्ही विचार करू. परंतु ते चेक देता येणार नाहीत, चेक तुम्हाला मिळणार नाहीत, माझ्यावरती विश्वास ठेवा. आता त्यांनी यापूर्वी सुद्धा लेखी आश्वासन 5 तारखेचं दिलतं की 5 तारखेला या शेतकऱ्यांना पैसे मिळतील, 25चं दिलतं. वेळोवेळी ही लेखी आश्वासनं दिली, पण वैयक्तिक शेतकरी ज्यावेळेस प्रशासनाला भेटतात त्यावेळेस त्यांना रोज नवीन आश्वासन मिळतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांची एकजूट होऊन बोत्रे पाटलांच्या दहशतीविरुद्ध आणि न्याय हक्काचं केलेलं घामाचं पैसे मिळावेत यासाठी हा लढा आहे. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, आमच्या तालुक्याच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचं मनापासून पुन्हा एकदा टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करू. आणि तुमच्या लढ्यामध्ये जिथं जिथं आमची आवश्यकता पडेल, तुम्हाला या मजूर असणाऱ्या व्यवस्थेने जर दाबण्याचा प्रयत्न केला, मग तो न्यायालयीन प्रक्रियेतनं असू द्या किंवा इतर मार्गाने असेल, आम्ही सगळेजण आणि शशिकांत तरंगे म्हणून तुमच्या पाठीमागं एक भाव म्हणून 100% खंबीरपणे उभा राहील. हा शब्द याच्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला मी देतो. आणि या ठिकाणी आपण आलात, आपली भूमिका आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आभार मानतो.